करवीर तालुक्यातील रेशन बंद केल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध। ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं। करवीर तालुक्यात बंद करण्यात आलेलं रेशन तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। IT रिटर्न भरत असल्याच्या निकषावरती गोरगरिबांचे रेशन बंद करण्यात आल्याचा आरोप करत चुकीचे निकष रद्द करून बंद झालेले रेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच बोंब मारत निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, करवीर तालुक्यातील अगदी प्रत्येक गावातील प्रत्येक रेशन दुकानातील अगदी त्या रेशन दुकानात जर 400 लोकांचं रेशन मिळत होतं पूर्वी, तर 200-250 लोकांचं रेशन या भाजप सरकारनं बंद केलेलं आहे। कारण काय? तो IT रिटर्न भरतो। अरे एखादा जर घर बांधताना कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेचे रूल्स आहेत, त्याला IT रिटर्न भरायला लागतं। मोटरसायकल घ्यायची म्हटलं तर IT रिटर्न भरायला लागतो। तो संचालक नसावा, कशाचा संचालक नसावा? साखर कारखान्याचा नसावा, दूध संघाचा नसावा, एखाद्या सोसायटीचा आणि पाणी पुरवठ्याचा संचालक तो असला तर त्याचं रेशन बंद। हे जुलमी जे त्यांनी जे कायदे काढलेले आहेत आणि संपूर्ण रेशन बंद करायचा त्यांचा घाट आहे। आज पहिल्यांदा म्हणून आम्ही रेशनधारकांची जी व्यथा आहे, खरोखर आज एकेका घरामध्ये रेशन बंद झाल्यामुळे खायची पंचायत झालेली आहे, अशी परिस्थिती आहे। आणि गोरगरिबांचं बंद झालं आहे आणि मोठ्या लोकांचं रेशन आहे। ठीक आहे, तुम्ही रेशन बंद करणार आहे, मग कुणाचं करायचं? जे सरकारी खात्यात नोकरीला आहेत आणि ते खरोखरच श्रीमंत आहेत अशा लोकांचं बंद करा। तुम्ही सरसकट त्या ह्याच्यात जायचं, रेशन दुकानात त्यांच्याकडनं यादी घ्यायची, परत इथे यायचं, ती यादी टायपिंग करून पाठवायची आणि रेशन बंद करायचं। म्हणजे काय करायला आहे तुम्ही? गोरगरिबांचं सरकार म्हणून सत्तेवर आला आणि आज गोरगरिबांचं रेशन बंद करायला आहे। म्हणून आज आम्ही पहिली आंदोलनाची वेळ म्हणून आज बोंब मारलेला आहे सरकारच्या विरोधात। यात जर सरकारनं सुधारणा नाही केली, प्रत्येक गावातील परत सर्वे करून प्रत्येकाचं रेशन चालू करायला पाहिजे आणि जर नाही केलं तर ह्या पुढचं आंदोलन आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दारात बोंब मारणार आहे, सर्व रेशनधारकांना घेऊन। या मागणीबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी विलास देसाई यांना देण्यात आलं। मागणी वरिष्ठांकडे पाठवून लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं। यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, अकबर फकीर, साहिल देवळे, मोहन राजपूत यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी आणि रेशनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।